हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापासून ब्लॉग काय आलेले नाही आणि सुपर मार्केटचं उद्घाटन झाल्यापासून म्हणजे खूप बिझी रुटीन चालू झालं आहे, कारण की तिकडं पण गर्दी होते आणि त्यानंतर मम्मी पण गावाला गेलेली आहे आणि विरा पण खूप त्रास देते. तर त्यामुळे ब्लॉग काय मला टाकणं पॉसिबल नाही झालं. आणि तसं खाली ना बरेच कमेंट्स होते की आशुताई सुपर मार्केटला किती खर्च आला ते नक्की सांग. तर म्हटलं त्यावरतीच व्हिडिओ शेअर करूया, पण त्याआधी मी दिवाळीची काही शॉपिंग केली आहे ती पण तुमच्याशी शेअर करते. तर हा पहिला टॉप तुम्ही बघत असतील तर खूप छान आहे. हा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. जर तुम्हाला हा घ्यायचा असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला देईन. तर ना आणि आता आहे ना ॲमेझॉनवरती सेल चालू आहे, तर तुम्हाला हे कपडे खूप स्वस्त भेटतील. आणि याच्यातलाच मी अजून एक ऑर्डर केलेला आहे, तो तुम्हाला दाखवते. तर हा टॉप आणि हा टॉप आहे ना सेम आहे जो मी वेअर केलेला आहे. तर कलर आणि डिझाईन वेगळे आहे, स्लीव सेम आहे, त्यानंतर इथे पण डिझाईन सेम आहे. या पद्धतीचा आहे, पर्पल कलरचा आहे आणि हा ग्रीन कलरचा आहे. ग्रीन आणि व्हाईट फुलं आहे त्यावरती आणि खूप छान आहे. एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे, मस्त. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या दोन्हींची पण लिंक कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. तर मस्त आहे, कॉटनचे आहे. हे बघा, कलर खूप छान आलेला आहे त्याचा. या पद्धतीचा आहे, कॉटन आहे, खाली पण डिझाईन्स आहे. त्यानंतर याला बंद पण आहे आणि स्लीव्ज या पद्धतीची आहे त्याची. तर खूप छान कलर आहे, कॉटनचा आहे, सॉफ्ट आहे मटेरियल. तर हा पण तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर नक्की करू शकता. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे, हा तुम्ही बघत असतील ब्ल्यू कलरचा ऑर्डर केलेला आहे. हा पण मस्त आहे, कॉटनचा आहे आणि या पद्धतीचा दिसेल. याच्यावरती पॅन्ट पण आलेली आहे, बघा. तर हा पण जर तुम्हाला आवडला ना तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये देईन. तर अशा पद्धतीचा आहे, इकडं साईडला कट आहे याला. त्यानंतर ना हा एक ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे, याच्यावर ओढणी पण भेटलेली आहे. आणि हे सगळे ड्रेस मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आहे, त्याच्यावरती सेल चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आणि हा मी दिवाळीसाठी घेतलेला आहे. तर छान आलेला आहे, मस्त सिल्क कापड आहे, पुढून लेस लावलेले आहे. इथे स्लीव्ज या पद्धतीच्या आहे, हे बघा. तर जर तुम्हाला हा पण ड्रेस आवडला ना तर तुम्ही नक्की घ्या. या सगळ्या ड्रेसची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. त्यासोबत ना ही ओढणी आलेली आहे, ओढणीला पण लेस लावलेली आहे, मस्त आहे. सिल्क कापड आहे, छान, आणि कलर पण खूप छान आहे. तर मी ना तुम्हाला हा वेअर करून पण दाखवते. शकता तुम्ही वेअर केल्यानंतर असा दिसेल. जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर हा पण तुम्ही घेऊ शकता. पर्पल कलरचा या सारखं दिसतो, असा दिसतो पर्पल कलरचा. खूप छान कलर आहे आणि एकदम भारी बसतो फिटिंगला वगैरे. काहीच म्हणजे इथं इलॅस्टिक असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. स्लीव्ज पण खूप छान आहे, दिसायला पण छान दिसतो. जर तुम्हाला हा पण घ्यायचा असेल तर नक्की घ्या. ह्या दोन कुर्तीजला ना थोडीशी फिटिंग करावी लागेल, तर मी हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत घालून दाखवेल. त्यानंतर हा पण म्हणजे याला इतकी काही फिटिंगची गरज नाही, पण इथं थोडंसं वरती करायला लागेल आणि बंद आहेच. तर चला आता तुम्हाला सांगते की सुपर मार्केट टाकण्यासाठी आम्हाला किती खर्च आला. तर जसं काम चालू केलं आहे ना तसे खूप जणी स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघतात. तर सुपर मार्केट टाकण्यासाठी आधी तुम्हाला मी सांगते, पहिले ते एक चांगलं शॉप पाहिजे, त्यानंतर त्याच्यामध्ये रॅकी वगैरे पाहिजे, CCTV पाहिजे, PC पाहिजे, नंतर बिलिंगसाठी सॉफ्टवेअर वगैरे पाहिजे असतं, नंतर फ्रीज वगैरे पाहिजे असतात. आणि त्यानंतर सगळा सेटअप झाल्याच्या नंतर म्हणजे फॅन पाहिजे असतात, AC पाहिजे असतो. त्यानंतर सगळा सेटअप झाल्याच्या नंतर पूर्ण किराणा टाकायला लागतो, म्हणजे पूर्ण किराणा भरायला लागतो. आणि एकच व्हरायटी नाही, खूप साऱ्या व्हरायटी त्याच्यामध्ये ॲड करायला लागतात. तर आपण साबण आणायचे असेल तर त्यामध्ये लक्स, संतूर, नंबर 1, गोदरेज, ह्या सगळ्या टाईपच्या व्हरायटीज त्यामध्ये ठेवाव्या लागतात. निरमा सगळ्या टाईपच्या ठेवायला लागतात. तर असं सगळं मोठं शॉप तयार करण्यासाठी ना खूप सारा खर्च असतो. आणि किराणा जर तुम्ही बघितला असेल, आपण 10-1 हजाराचा किराणा आणला असेल तर तो एवढाच असतो, म्हणजे एवढाच असतो.
त्यानंतर मग पूर्ण शॉप भरायचं असतं, तर त्यासाठी एवढा खर्च म्हणजे त्यासाठी तेवढा पैसा पण लागतो. म्हणजे सुपर मार्केट टाकण्यासाठी ना असं तसं बराच खर्च जातो. तर आम्हाला ना टोटल 50 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे आणि अजून पण येतोय. म्हणजे जसं आपण माल भरू ना तसं तो खर्च वाढत चालतो. तर शॉप ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार शॉप टाकायचं. कारण आमचं तुम्ही बघितलं असेल, त्यासाठी आम्ही टफन ग्लास यूज केलेला आहे. म्हणजे सगळं हेवी मटेरियल यूज केलेलं आहे. जसं आपल्याला शॉप टाकायचं असेल त्यानुसार आपला खर्च वाढत जातो. तर असं तसं 50 लाखाच्या आसपास म्हणजे अजून जास्त धरू शकतं, कारण सतत माल भरायचं चालू आहे. नवीन शॉप आहे म्हणजे सगळ्या व्हरायटी अवेलेबल करावं लागतात. एखादं कस्टमर आलं तर त्याला जे पाहिजे ते पुढच्या वेळेस ऑर्डर करायला लागतं. म्हणजे आपण विसरलो हे नाही आणलं तर ते लक्षात आणून परत पुढच्या वेळेस ॲड करायला लागतं. असं तसं खूप सारा खर्च सुपर मार्केट टाकण्यासाठी पाहिजे असतो. सुपर मार्केट टाकलं त्यासाठी कामाला ठेवायला लागतं. त्यानंतर पॅकिंग वगैरे असतात ते ठेवण्यासाठी माणसं म्हणजे वर्कर्स पाहिजे असतात. परत त्यांचा खर्च वाढत चालतो, त्यांचा रोज द्यायला लागतो किंवा महिन्याचा हिशोब द्यायला लागतो. या पद्धतीचा खर्च असा बराच असतो सुपर मार्केटसाठी. आधी आम्ही पण ना म्हणजे 50 लाखाचं बजेट आम्ही पण धरलेलं नव्हतं हिशोबामध्ये. आम्ही 25-30 लाखाच्या आसपास धरलेलं होतं. म्हणजे होऊन जाईल 25-30 लाखात. पण जसं जसं आपण एक एक गोष्ट ॲड करत चालतो, एक एक गोष्ट म्हणजे सुरुवात जेव्हा करतो ना तर पैसा असा कुठं निघून जातो ना समजत नाही. म्हणजे खूप पैसा लागतो. जसं आपण आधी हिशोब धरतो त्याप्रमाणे काही होत नाही. प्रत्येक गोष्टीचा खर्च, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी. म्हणजे जसं काम चालू केलं ना प्रत्येक गोष्ट येते त्यामध्ये. तर आम्ही खूप फास्टमध्ये ओपनिंग केली, कारण की आता दिवाळीचं सीझन चालू आहे तर मग कस्टमर्स येतात आणि ओपनिंग व्हायच्या आधीच कस्टमर सुरू झालेले होते. आणि खरं तर ओपन केल्या एवढं छान रिस्पॉन्स भेटेल ना आम्हाला पण नव्हतं वाटलं. म्हणजे वाटत होतं रस्त्यावरच आहे कस्टमर्स येतील, पण असं इतकं छान रिस्पॉन्स म्हणजे एका वेळेस खूप जण येतात असं वाटलं नव्हतं की म्हणजे इतकी फास्ट लवकर आपल्याकडे येतील कस्टमर. तर आहे ना दुपारीच एवढी गर्दी झालेली होती. तर म्हणजे पप्पा पण असतात, मिस्टर पण असतात, तरी पण आम्हाला कधी कधी तिथे जायला लागते, एवढी गर्दी होऊन जाते. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि तुमच्या कमेंट्स येत होतं की अश्विनताई शेअर कर सगळा टोटल खर्च. तर आणि माल कुठून ऑर्डर करायचा ते पण होतं. तर माल आपण वेगवेगळ्या ठिकाणी होलसेलरवाल्यांकडून ऑर्डर करायला लागतो. एक ठिकाणी आपल्याला सगळा माल नाही भेटत, त्यांचे पण कॉन्टॅक्ट्स असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला बोलायला लागतो. भरपूर ठिकाणी आहे, लासलगाव, मालेगाव, वैजापूर. एका ताईने आपल्या वैजापूरच्या ताईने पण कमेंट्स केली की आमच्या इथे माल भेटतो म्हणून. पण इथून ना आता बऱ्यापैकी माल भरून झाला होता. मिस्टर बोलले आपण परत पुढच्या वेळेस ऑर्डर करायचं असेल ना तर तिथून करू. आणि संगमनेरचे पण म्हणजे खूप जणींनी मला कॉन्टॅक्ट केला होते की ताई आमच्याकडून हे ठेवा ते ठेवा. पण हे सगळं मिस्टरांनीच हँडल केलं आहे. तर त्याच्यामुळं मी काही जास्त मला विरामुळे त्याच्यामध्ये एवढं लक्ष पण देता आलं नाही. तर विरू आत्ताशी झोपेतून उठली आहे. आता संध्याकाळ झाली, आता रात्र झाली आणि विरा झोपेतून उठली. त्यांना माझे सगळे पार्सल आणलेले गावातून, त्यात मी विराचे 2 फोडले. तर विरा पा काय करू राहिली, गेली फ्रॉकी घेऊन. होईल ना तेल पेट्रोल होईल ना त्या फ्रॉकी. दाखव, उभं राहून दाखव, उभं राहून दाखव फ्रॉकी. उभं राहा इकडे. हा दाखव, एक एक दाखव, एक एक अशी एक एक दाखव फ्रॉक कशी आहे. हा एक दाखव, आधी एक दाखव, ती दाखव, दाखव एक एक फ्रॉक. बबड्या तू हुशार आहे ना, एक एक दाखव. पाय या खड्डी जोडी.